नमस्कार. आज 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन. जाज्वल्य देशभक्तीचं प्रतीक असलेले आणि देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माझे शतशः प्रणाम. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक देशभक्त तर होतेच, पण एक प्रगल्भ कवी देखील होते. त्यांच्या अनेक कविता मला वाटते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या कवितांमधून राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य लढ्याची ज्योत, सागराचं सुंदर वर्णन आणि देशभक्ती ओतप्रोत वाहते आहे. त्यांच्या अनेक कविता दिग्गजांनी गायल्या देखील आहे. त्यामध्ये मला वाटते अनेक रचना आपल्याला माहिती देखील आहे. जयोस्तुते श्री महान मंगले ने मजसी ने अनादिमी अनंतमी, हे हिंदू भारतभूमी यासारख्या अनेक रचना आपल्याला माहिती आहेत. आज आपण सावरकरांवर लिहिलेली एक कविता ऐकणार आहोत. कवी आहेत मनमोहन, लोककवी मनमोहन, आणि कवितेचं नाव आहे मी मुक्तामधले मुक्त. कवितेची साधारण पार्श्वभूमी अशी आहे. सावरकरांना ज्यावेळी अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ठेवले त्यावेळी त्यांना कागद आणि पेन नेण्यास बंदी होती, वापरण्यास बंदी होती. परंतु एक लेखक, एक कवी असल्यामुळे सावरकरांना काव्य स्फुरत होतं, काहीतरी लिखाणाची इच्छा होत होती, पण त्यांच्याकडे काही लिखाणाचं साहित्य उपलब्ध नव्हतं. अशा वेळी काय करावं हा त्यांना प्रश्न पडला. कवी या ठिकाणी म्हणतो की लिखाणाची उर्मी आली आहे आणि लिहायचं आहे काहीतरी, परंतु कशावर लिहिणार, कागद पेन माझ्याकडे नाही आहे. त्यावेळी त्यांनी आकाशाला, आभाळाला विचारलंय की तू माझी काही मदत करू शकतो का. त्यावेळी खरं म्हणजे आकाश हे बंधमुक्त आहे. बंधमुक्त असूनही त्यांनी मदत नकारली आहे. ते म्हणतं की वाऱ्याच्या मंद समीरण लिहिरी, वाऱ्याच्या लहरींनी माझ्यावर लिहिल्या जात आहे. त्याशिवाय पक्षीराज गरुड माझ्यावर भरारी चित्रित करतो आणि तुझ्या पायात तर जड अशा बेड्या पडल्या. तू मुक्त असा हलका असा पीस होऊन माझ्यापर्यंत कधी येणार आणि मी तुला काय मदत करू शकतो. त्यामुळे मी तुझी मदत नाही करू शकत. तू जमिनीला विचार, ती जी तुझ्या अतिशय जवळ आहे. भूमीला विचार. पण भूमी देखील नाही म्हणाली. त्यावेळी ते उद्विग्न झाले. काय करावा हा प्रश्न पडला. आणि त्याच वेळी दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरेली. दगडाची जी पार्थिव भिंत आहे ती मदतीला धावून आली आहे आणि ती म्हणाली मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. आणि ही सुंदर कल्पना कवीने केली आहे, ती आता आपण ऐकूया. मी मुक्तामधले मुक्त. मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. माझे नि तुझे व्हायाचे ते सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी. माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. जड लंगर तुझ्या पायी, तू पीस कसा होणार. जड लंगर तुझ्या पायी, तू पीस कसा होणार. माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. पापण्यात जळली लंका, लाह्यापरी आसू आले. उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले. दगडाची पार्थिव भिंत मग पुढे अकल्पित सरली. दगडाची पार्थिव भिंत मग पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती बदली. किती सुंदर कविता आहे. अगदी आपल्याला कल्पना येते की आपल्या डोळ्यापुढे पूर्ण प्रसंग हा उभा राहतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देशाबद्दलचं योगदान प्रचंड आहे. आणि मला असं वाटतं अंदमानला प्रत्येक व्यक्तीने तिथे जावं, सावरकर प्रेमींनी तिथे भेट द्यावी, कारण ते एक आपलं तीर्थक्षेत्र आहे असं मानावं. तिथे गेल्यावर ज्यावेळी तुम्ही सेल्युलर जेलच्या त्या कोठडीमध्ये नतमस्तक होता त्यावेळी त्यांनी त्या काळात स्वातंत्र्य लढ्यात आपलं तन मन धन संसार अर्पण केला आहे आणि केवढं मोठं योगदान दिलं आहे, केवढा त्याग केला आहे याची कल्पना येते आणि आपल्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागतात. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिलेली ही श्रद्धांजलीच ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद.